आज भारतीय जनता पार्टीचं प्रभाग क्रमांक 36चं नामांकन माझ्या सर्व 3 सहकाऱ्यांसह दाखल केलं आहे। आज आम्ही सर्वच भाजपचे उमेदवार संभाव्य उमेदवार जे नगरसेवक होऊ इच्छितो ते सर्वजण आज इथे नामांकन भरतात। भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवला, सर्व श्रेष्ठ नेत्यांनी जो विश्वास दाखवला त्यांचा विश्वास 100% खरा उतरवण्याचा जनतेत जाऊन आम्ही आशीर्वाद मागू, त्यांचे कामं करण्याचा प्रयत्न करू आणि एक चांगली कार्यकर्ता निभवायचा प्रयत्न करू। नागपुरात जर बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टीने युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे। युवा मोर्चांमध्ये ज्यांनी तुमच्यासोबत काम केलं असे अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहेत, ते सुद्धा उमेदवार तुमच्यासोबत असणार आहे। काय असणार सगळ्याच्या? निश्चितच ही फार जास्त अभिमानाची, आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे, कारण की आम्ही सर्वांनी युवा मोर्चामध्ये सतरंज्या उचलल्या, दंडे खाल्ले आहे, जेलमध्ये गेलो आहे, केसेसवर केसेस आहे आमच्या सर्वांवर आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये नॅशनल भारतीय जनता पार्टीने केंद्रानेच 45 वर्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केले आहेत। त्यामुळे युवकांना संधी देण्याची जी एक पहल आहे ती सुद्धा नागपूरच्या युवा मोर्चामध्ये, नागपूरच्या भारतीय जनता पार्टीमध्ये बघायला मिळते आणि बऱ्याच युवा मोर्चाच्या मित्रांना संधी मिळताना बघताना खूप आनंद होतो। आपल्याला तिकीट मिळाले, आपलं अभिनंदन। परंतु आपले जे सहकारी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात जे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, त्यांचं तिकीट नाकारलेलं आहे। मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे, मग ते देवदत्त डेहनकर असो, रोहित खोपडे असो किंवा अन्याचे कार्य। तर हा सगळा गडबाजी जी आहे किंवा बंडखोरी कशी थांबवणार आहे आणि कसं सोबत घेणार? आमचे सर्व मेहनत करणारे देवदुर्लभ कार्यकर्ते मित्र आहे, त्यांची अपेक्षा असणं खूप स्वाभाविक आहे। या अनुभवातनं मी स्वतः एकदा गेली आहे, मागच्या वेळेस मला सांगून तिकीट नाकारण्यात आली होती आणि हे दुःख पचवणं खूप कठीण असतं। त्यांच्याशी आम्ही सर्वजण जाऊन चर्चा करू, त्यांना म्हणू, त्यांना विनंती करू। आमचे मित्र लोक नाराज आहे आणि ही घरातली गोष्ट आहे, आम्ही ती निभावून घेऊ।